मैदानावर देखील अक्षय सोनीला आपण पाहिलं होतं। यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू, मात्र चेंडूला डिफेन्स करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं। त्यानंतर खास करून अभिमन्यू चषक जे जुचंद्रच्या मैदानामध्ये झालं होतं मागच्याच काही दिवसापूर्वी, आणि तिथे देखील चांगला परफॉर्मन्स अक्षय सोनीने दाखवला होता। मैत्री चषक, त्यानंतर TRD, ह्या बऱ्याचशा स्पर्धा रेग्युलर खेळतोय आणि एक अप्रतिम परफॉर्मन्स अक्षय सोनीच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे आणि यावेळेस नक्कीच आपल्या घरच्या मैदानावर खेळताना नक्कीच सन्माननीय शरददादा पाटील यांचे इथे आगमन होतंय। सर आपलं स्वागत आहे आणि काय स्वागत केलेलं आहे सन्माननीय शरद पाटील यांचं। चेंडूला धाडलाय लॉंगॉनच्या दिशेनं, आलाय या स्पर्धेतला पहिला चौकार, 4 धावा। धन्यवाद डीजे। पुन्हा एकदा काय सुरुवात केली, पुन्हा एकदा आपण पूर्ण दिवसभरामध्ये आपण बघणार आहोत सन्माननीय अतिथींचं इथे या व्यासपीठावरती आगमन होतंय। जाऊया सामन्याच्या दिशेनं। 4 चेंडूचा खेळ झालाय जिथे 1 गडी बाद 4 धावसंख्या उभारतोय। पुढील चेंडू, या चेंडूला आपण बघितलं होतं जो पाय होता पुढचा पाय जो फ्रंट लेग आहे तो लवकर क्रॉस गेला आणि ते कारण होतं अक्रॉस द लाईन खेळताना। इथे मात्र फलंदाज सकतोय। हे षटक पूर्ण बघितलं भरतं ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले पहिल्या चेंडूवरती विकेट्स, त्याच्यानंतर थोडासा गुडलेनवरचा चेंडू, एक ब्लॉक हॉल आणि हा चौकार। आणि इथे एक महत्वाची जी सूचना आहे, ज्यावेळेला 6 षटकांचा सामना आहे आपल्यासाठी 30 मिनिटाचा अवधी आहे। आयोजकांना आपल्याला एक विशेष सूचना आहे। या षटकातील शेवटचा चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय। 2 क्षेत्ररक्षकामध्ये तालमेल नव्हता, सामंजस्य नव्हतं आणि इथे मात्र झेल सुटतोय। महत्वाचा खेळाडूचा इथे झेल सुटतोय, जीवनदान लाभतंय शेवटच्या चेंडूवरती। पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6, 1 गडी बाद 6 धावा। RC11चा संघ प्रथम फलंदाजी करतोय जितू पॅक समोर। एक ब्रेक घेऊया, डीजेला संधी देऊया आणि परत या सामन्याच्या दिशेने येऊया। मुंबईकर, त्यानंतर आपण जर पाहिलं तर रॅमसन हे तुम्हाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळाडू पाहायला मिळतात, जितू पॅकर। आणि नक्कीच एक मोठा संघ पाहायला मिळतो, पहिला सामना खेळतो जितू पॅकर। आणि या संघाविषयी म्हणायचं गेलं तर बरेचसे खेळाडू आपण जर पाहिले, उत्तनचे खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत, मीरा रोडचे खेळाडू देखील या संघामध्ये आहेत आणि खास करून नवघरचे देखील खेळाडू या जितू पॅकर या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला सामना जे प्रेक्षक आता आले त्यांच्या माहितीसाठी, बादशाह प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस आणि याच्या पहिल्या दिवसातील आपण हा पहिला सामना पाहतोय, जितू पॅकर्स वर्सेस RC11 या 2 संघांच्या दरम्यान। नंबर 2चा गोलंदाज आपण पाहतोय राकेश। पहिलं षटक आपण पाहिलं तर अक्षय सोनी याने हाताळलं, पहिल्या चेंडूवर विकेट देखील प्राप्त केली, तब्बल धावा खर्च केल्या पहिल्या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये अक्षय सोनी या गोलंदाजानं, त्या म्हणजे तब्बल 6 धावा। यावेळेस फक्त कट केले गेले, एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी सज्ज आहे, सिंगल कन्वर्ट करतोय। 1 धावेनं मात्र फलक पुढे वाढताना फलकावर धावा लागतायत त्या 7। मैदानाच्या आतमध्ये जोडी आपण पाहतायत ते म्हणजेच मुदस्सर आणि विशाल विषयी म्हणायचं गेलं तर मीरा रोड पट्ट्यातील हा खेळाडू आहे आणि जर विशाल या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं तर नवघर गावातील हा खेळाडू आहे। असे 2 खेळाडू खास करून तुकाराम सर आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत। फलकावर धावा आहेत त्या 7। शेजाज शेख यांचं इथे आगमन झालेलं आहे। एक ठाणे जिल्ह्यातील एक बुलंद आवाज, वेलकम शेजाद, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। फलकावर धावा आहेत त्या 7। यावेळेस इनसाइड आउटचा फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी सज्ज आहे प्रोडक्शनसाठी, फक्त 1 धाव। सेकंड बॅटिंग पॉवर प्ले, आणि जर पॉवर प्लेचा विचार केला तुकाराम सर तर पॉवर प्ले मध्ये पहिल्या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण फक्त 1 चौकार, आणि नेहमी नितीन सर देखील समालोचन करताना तेही म्हणतात की पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवणं खूप गरजेचं आहे।
मात्र ज्याप्रमाणे जी गोलंदाजी नवघर संघाची सुरू आहे यावेळेस रिव्हर्सचा फटका सक्सेसफुल होतोय, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, येतोय या स्पर्धेतील पहिला षटकार. माहिती येते तलवार 11 मीरा रोड या संघातील हा खेळाडू आहे आणि ॲज अ कर्णधार म्हणून तलवार 11चा कर्णधार म्हणून आपण या खेळाडूला पाहिलेला आहे मीरा रोड संघाच्या माध्यमातून खेळताना. मात्र यावेळेस आपण जर पाहिलं तर हा खेळाडू खेळतोय तो म्हणजेच RC 11 या संघाच्या माध्यमातून पहिला षटकार. तुकाराम सर, रिव्हर्सच्या माध्यमातून पहिला षटकार. मुदस्सर शेख आपण बघितलं स्विच हिटचा फटका षटकाराच्या दिशेनं. या चेंडूला ऑन साइडला खेळतोय, मिड विकेटच्या डोक्यावरनं चाललाय, पाठलाग केला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आपण बघतो उजव्या बाजूला जाऊन एका चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच अचूक चेंडू फेक. 2 धावा चेंडूवरती आल्यात आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 16 वरती. आणि ज्या पद्धतीने आपण रिव्हर्सचा उल्लेख केला, स्वीट शीटचा उल्लेख केला, कारण दुसरं षटक आहे त्यावेळेला थोडंसं अटॅक करणं, आक्रमण करणं फार गरजेचं होतं आणि तेच दाखवून दिलेलं हा फलंदाज मुदस्सर शेख. या चेंडूला क्रॉस बॅटेड फटका, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सीमारेचे धमाल, झेल सुटतोय. आतापर्यंतच्या जवळपास 11 चेंडूचा खेळ झालाय. 11 चेंडूमध्ये एक चौकार बघितला, एक षटकार बघितला आणि 2 झेल. महत्वाचे झेल मात्र इथे ड्रॉप होतात, महत्वाचे झेल टिपण्यामध्ये कमी पडतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक इथे मात्र कमी पडतोय. थोडासा ज्यावेळेला गुडघ्यांच्या खाली आपण झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय ना तेव्हा आपल्या हात समोर येणं फार गरजेचं होतं. तिथे कुठेतरी एल्बो थोडासा खाली जातोय या क्षेत्ररक्षकाचा आणि इथे जीवनदान लाभते ते मुदस्सर शेख यांना. धावसंख्या 17 वरती. इथे मात्र स्ट्राईक कडे येताना आपण बघू तो फलंदाज आहे विशाल. पहिला थोडासा शांत होता विशाल, परंतु बघूया या षटकातील हा शेवटचा चेंडू. पाठीमागे गेला, कट केला, पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू जातोय. ज्या पद्धतीने एक फटका खेळलाय, कटचा सुरेख देखणा चौकार, 4 धावा. शेवटच्या चेंडूवरती काय कटचा फटका केला, जागा बनवली, पाठीमागे गेला, वेट ट्रान्सपोर्ट केलं पाठच्या पायावरती आणि बॅकफुटला एक जबरदस्त असा कटचा फटका खेळतोय. आणि महत्वाचं काय होतं भरतरावजी, हा फटका जितका ताकदवान होता ना त्याच्यापेक्षा चांगला आहे ना हा गॅप मध्ये जाणं, मोकळ्या जागेमध्ये जाणं फार गरजेचं होतं. एक कव्हरला क्षेत्ररक्षक, कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता, पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता, त्यांना मात्र बीट करून चेंडू गेला सीमारेषे पार, चौकार. पहिल्या षटकामध्ये जी धावा बनल्या होत्या 7, दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार आला, चौकार आला, 14 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. जी कुठेतरी आपण दाखवलं होतं ना की पहिल्या षटकामध्ये थोडासा मागे आहे की काय हा संघ, दुसऱ्या षटकामध्ये मात्र ती मजल थोडीशी गाठतोय. धावसंख्या 21. मी पुन्हा एकदा आपल्या दिशेने येतोय कारण गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतोय. पहिला आपण षटक हाताळलं होतं अक्षय सोनी, त्याच्यानंतर दुसरं षटक राकेशच्या माध्यमातून बघितलं होतं. तिसऱ्या षटकासाठी सज्ज होतोय गोलंदाज उदय पाटील. मी ते पुन्हा एकदा भरतजी आपल्यापर्यंत स्टार्ट मिळवून दिलाय. एक फ्लाइंग स्टार्ट आहे मुदस्सर शेख आणि विशाल यांच्या माध्यमातून. आणि खास करून पहिल्या चेंडूवरती यानंतर उर्वरित आपल्याला षटकापर्यंत 4 क्षेत्ररक्षक आपल्याला सर्कलमध्ये ठेवणं बदलत आहे. बाहेर आपण 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ आपण लावण्याची आपल्याला उभा आहे. 6 षटकांचा सामना पुन्हा मी ऐकतोय. भरतजी, ज्यावेळेला पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला ना त्या वाटलं होतं थोडासा डिफेन्स करेल का काय, पण तो अटॅक करतोय. मुदस्सर अटॅक करतोय, खास करून विशाल अटॅक करतोय. आणि नुसता अटॅक नाहीये, हा काउंटर अटॅक आहे. हा केलेला हल्ला नाहीये, हा गोलंदाजावरती केलेला प्रति हल्ला आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 21. भरतजी, यावेळेस आल्या पहिला चेंडू आपण पाहिला ब्लॉक होलचा चेंडू, संधी आहे रनआउटची.
यावेळेस नक्कीच परतावा लागेल. काय या दाव्याची गरज होती? मी तर म्हणे नक्कीच नाही. काही आवश्यकता नव्हती. दोन्ही खेळाडू सेट होते. दोघांकडून देखील मोठमोठे फटके आले होते आणि यावेळेस हा चिकी सिंगल काढणं मी तर म्हणेन तुकारामचं सर्वात मोठी चुकी. असं म्हणूया का या जोडीला चांगल्या जमलेल्या जोडीला नजर लागली की काय कोणाची तरी म्हणजे जसं एखादा आपण म्हणतो ना दृष्ट लागली की काय एक जोडी जमतय जे मराठीमधलं गाणं आहे ना तुझी माझी जोडी जमली ही जोडी जमतय आणि त्याच वेळेला अशा पद्धतीने धावाच्या स्वरूपात बांधवणं हे थोडंसं वेगळं आहे. एखादा कॅच एखादा क्लीन बॉल वेगळं आपण बघितलं असतं पण एक चांगली इनिंग्स आपण मात्र इथे खेळून परततोय. ईशाला मात्र परतावा लागतंय. स्टार्ट मिळवून दिला होता सुरुवात करून दिली होती पण उदय पाटीलने काय केलं अनुभव आहे या खेळाडूंकडे सुद्धा अनुभव आहे तो अनुभव दाखतात. एक पारितोषिक येते खास करून उमेश पाटील यांच्या माध्यमातून एक आले बक्षीस उदय पाटील जे गोलंदाजी मार्कवरती आहेत जर हॅट्रिक नोंदवली 3 विकेट्स प्राप्त केले तर 500 रुपयाचं पारितोषिक उमेश पाटील यांच्या माध्यमातून जाहीर होते. बरं जी नक्कीच तर खरोखरच एक चांगले स्टार्ट 21 धावेची खास करून पार्टनरशिप पाहायला मिळाली होती या जोडीच्या माध्यमातून आणि यावेळेस ही चुकी खरोखरच खूप नक्कीच महागात पडू शकेल कारण एक चांगली स्टार्ट थोडासा एक प्रकारे म्हणायचं गेलं तर प्रेशर मेंटेन केला होता या फलंदाजानं गोलंदाजावर. मात्र उदय जेणेकरून उदयला नंबर 3 साठी का काढलं गेलं कदाचित ही जोडी फोडायची असेल यामधले एखादी विकेट प्राप्त करायची असेल तुकाराम सर या कारणास बेस्ट वर्सेस बेस्ट जी जोडी मैदानाच्या आतमध्ये होती यावेळेस लॉफ केला जातोय चेंडू जातोय डीप लॉंग ऑफच्या वरून 6 धावेचा हा शानदार फटका. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या थँक्यू. जर या दोन खेळाडूंविषयी म्हणायचं गेलं तर रोहितच्या बॅटमधून हा हिट येतोय 6 धावेचा. यावेळेस नक्कीच थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला मात्र चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. आणि या दोन्ही खेळाडूंचा जर आपण विचार केला तुकाराम सर तर हे दोन्ही जे खेळाडू आहेत हे तलवार या संघामधून खेळतात. मीरा रोडचे दोन्ही खेळाडू आहेत आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर RC11 या संघाचं नेतृत्व करताना बॅकफुटला जातोय लॉफ करतोय मेस्तान स्टोक आहे फटका मात्र फसतोय. इथे परतावा लागेल ते म्हणजेच रोहित या खेळाडूला. तर रोहित देखील परततोय. उदय खरोखरच एक महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळताना पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद झाला तुकाराम सर आणि त्यानंतर मात्र रोहितनं एक षटकार देखील उदयच्या गोलंदाजीमध्ये टोटाळला होता आणि त्यानंतर मात्र लगेचच आपण पाहतोय तर डगआउटचा रस्ता दाखवला गेला तो म्हणजे रोहित यांना. अप्रतिम गोलंदाजी हाताळताना उदय पाटील. हा नेहमीच याच करता म्हणतात ना की आपके पास जोश आहे ना तो होश भी होना है. जोशच्या जोडीला आपल्या होश असणं फार गरजेचं होतं. एक मोठा फटका आपल्या बॅटमधून आला होता खेळपट्टीवरती राहणं थोडं गरजेचं होतं पण उदय पाटील वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅन्डिडेट एक अनुभव आहे या खेळाडूकडे. या षटकातील शेवटचा ऑन साईडला टॉपेट लागते क्षेत्ररक्षक आहे अक्षय सोनी कुठली चूक करणार नाहीये. उदय पाटील या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. मॅन फ्रॉम गोल्डन आर्म जोडी फोडणारा जोडी तोडणारा गोलंदाज ठरलाय. या षटकामध्ये आपण पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पण सुद्धा बघू शकता थोडासा चेंडूच्या वेगात केला होता बदल पुलटा चेंडू टॉपेज सर यष्टीरक्षक अक्षय सोनी यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. या षटकामध्ये 3 गडी बाद झाल्यात. जिथे स्टार्ट मिळाली होती फ्लाइंग स्टार्ट होता त्या धावसंख्येला लागला लगाम. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 27. 3 षटकांचा खेळ संपलाय. जाऊया एक डीजे कडे धून घेऊया आणि परत येऊया 3 षटकांच्या या खेळाच्या दिशेनं. बुलाती है मगर जाने का नहीं
लावलेला आहे. लागोपाठच्या 3 विकेटसाठी उदय पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. एखादी वेबसाईट ज्या वेळेला क्रिएट करतोय www.com प्रमाणे ती वेबसाईट क्रिएट करतोय का, 2 W आल्यात. www पाठीमागे गेलं, फक्त ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट एकला क्षेत्ररक्षण आना करताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा काय होतंय की काय, गडी बाद होतोय का वाटत असताना आल्या 2 धावा. ज्यावेळेला धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 29. 4 गडी गमावता RC11चा संघ. नक्कीच कारण आपण जर तुकाराम सर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 6 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर विचार केला आपण दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आणि त्यानंतर आपण विचार केला तर पुन्हा एकदा बेस्ट ओव्हर उदय पाटील यांचं 8 धावेचं हे षटक. मैदानाच्या आतमध्ये पाणी जातोय, ड्रिंक ब्रेक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. कोणी कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा बादशाह प्रीमियर लीग 2022चा हा रणसंग्राम. वळूया नक्कीच तुकाराम सर. आपण राजू पाटील यांच्या स्वप्नांच्या दिशेने वळूया. आपण काय पाहिलं आहे राजू पाटील यांना स्वप्न, तर टेनिस क्रिकेटपटू आहेत. त्यांना नक्कीच या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक व्यवसाय देणं हे स्वप्न आहे राजू पाटील यांचं आणि नक्कीच ते स्वप्न काही दिवसातच सत्यामध्ये उतरलं जाईल. आणि एक स्वप्न त्याचं असं आहे, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा म्हणा आणि आपल्या मीरा भाईंदरच्या काही संघ म्हणा, उत्तम गोरे हा पट्टा एक म्हणा, असे नितीन सर तब्बल 10 संघ राजू पाटील तयार करणार आहेत आणि हे 10 संघ DY पाटीलच्या त्या स्टेडियमवर खेळणार आहेत आणि ते देखील चित्र नक्कीच येत्या मे महिन्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. तर हे स्वप्न आहे राजू पाटील यांचं आणि हे स्वप्न नक्कीच सत्यात उतरलं देखील जाईल येत्या मे महिन्यापर्यंत. तर मॅचच्या दिशेने वळतोय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. फलकावर धावा आपण पाहतायत तर 29 धावा फलकावर आहेत आणि विकेट्सकडे आपण लक्ष दिलं तर तब्बल विकेट पडलेले आहेत, त्या म्हणजेच 4 विकेट. एक प्रकारे म्हणायचं गेलं विकेट देखील आहे, स्कोर देखील आहेत. असं म्हणायचं गेलं तुकाराम सर तर एका सुसज्ज स्थितीमध्ये आहे तो म्हणजेच संघ RCC11. म्हणजे चांगला करंट रन रेट आहे तुकाराम सर. हा सुस्थितीत अजूनही होता. जर 3 विकेट्स ज्या गमावल्यात शेवटच्या षटकामध्ये, तिथून पुन्हा एकदा सामना थोडासा दोलायमान झालाय. स्टार्ट मिळाला होता, फ्लाइंग स्टार्ट होता, तो कन्वर्ट करताना मात्र जे मोक्याच्या क्षणी 3 गडी गमावले आहेत या RC11, तिथून कसा कमबॅक करणार, तिथून कसा फाईट बॅक करणार हा संघ बघणं फार गरजेचं आहे. अक्षय सोनी गोलंदाजी मार्कवरती, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, एक 23चा राज चेंडू, थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळतोय अक्षय सोनी. आणि जसा आपण उल्लेख केला, ज्या पद्धतीनं टेनिस क्रिकेटला एक व्यावसायिक स्वरूप आलेलं आहे, एक प्रोफेशनल क्रिकेट खेळलं जातंय. आणि तुम्ही जसा सन्मान्य राजू पाटील यांचा एक स्वप्नांचा उल्लेख केला तर टेनिस क्रिकेटमध्येही करिअर घडू शकतं हा उद्देश आहे समोर. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपण तो खेळ बघू. पाठीमागे गेला परंतु क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू फेक सुद्धा तितकी सुरेख होती पण अति जलद गतीने एक धाव पूर्ण करतोय या चेंडूवरती. धावसंख्या 31. प्रोजेक्शन स्कोरचा आपण उल्लेख करत होतो. इथून कुठपर्यंत मजल मारेल हा RC11चा संघ किंवा RC11 संघाच्या खेम्यामध्ये, डगआउट मध्ये, त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये कुठली धावसंख्या असेल. पहिली धावसंख्या असेल 50+, पण तो 60+ जाईल का, 60च्या पार जाईल का हे बघणं फार गरजेचं आहे. बरं जी, नक्कीच आणि याच गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. मी तर म्हणेल संघ RCC11 या संघाने यावेळेस कट करतोय. थर्डमॅनच्या रिझन मध्ये आज चेंडू जातोय, घोषांकित क्षेत्र आहे त्या ठिकाणी. 1 धाव या ठिकाणी, 2 धावा या ठिकाणी मिळतील या फटक्यावर. 2 धावेने मात्र संघ पुढे वाटचाल करताना तब्बल पोचतोय 32 या धावसंख्येवर. तर नक्कीच ज्याप्रमाणे तुकाराम सर तुम्ही म्हटलं की 60 ते 65 धावा, 6 षटकांचा हा सामना आहे आणि 6 षटकांच्या सामन्यामध्ये मी तर म्हणेल 10 ते 12 धावा
या प्रतिषटकामध्ये यावेळेस सुरेख फटका, नो चान्स फिल्डर, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, येतोय हा शानदार षटकार. थँक्यू. सनीच्या बॅट मधून आलाय हा एक देखणा षटकार. मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळलेला होता. क्रॉस बॅटेड फटका, एक ताकद होती या फटक्यामागे दिलेली. थोडस पॉवर जनरेट करण्याचा काम सनी यांच्या माध्यमातून झालंय. आणि एक तुकाराम सर, आपण जर एक विशेष पाहिलं यावेळेस, बॅक टू बॅक आणखीन एक दमदार षटकार. आणि या दोन्ही खेळाडूंविषयी जर म्हणायचं गेलं तर एका संघाच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेट खेळलं जातं. अक्षय सोनी आणि सनी पाटील हे दोन्ही खेळाडू जितू पॅकरचे खेळाडू आहेत. सनी पाटील हे दोन्ही खेळाडू खास करून तुकाराम सर जितू पॅकर या संघाच्या माध्यमातून खेळत आहेत. मात्र यावेळेस बादशाह प्रीमियर लीग मध्ये एकमेकांच्या आमने सामने. आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर म्हणजे दोन्ही एक चांगले मित्र आहेत. ज्यावेळेला एखाद्या संघाकडनं आपण खेळतोय ना तेव्हा एकमेकांचे चांगले मित्र आहेत. परंतु जसं म्हणतात ना की तेरी मेरी यारी आज देखेगी दुनिया सारी. आज एकमेकांच्या समोर टाकल्यात, एकमेकांचे आमने सामने आहेत. ही लढाई आहे, हे बॅटल आहे, ही बॅटल आहे. हे बॅटल कसं रंगणार, कारण बॅक टू बॅक जसा आपण उल्लेख केला सनी पटेल यांच्या बॅटमधून आल्यात 2 षटकार. 6 थोडासा आक्रमक पवित्रा स्वीकारतोय इथे सनी पटेल. गरज होती. धावसंख्या 44 47. 6 आलाय. या चेंडूवरती ऑन साइडला षटकार नाही पण हमखास चौकार जातोय वाईडिश विकेटला. चेंडू सीमारेषे पार, चौकार. हो, इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपला आणि 12च्या सरसरीने या संघाने धावा उभा केल्या त्या 4 गडी बाद 48 धावा. बरोबर 12ची सरासरी. मी पुन्हा एकदा येतोय भरतजी आपल्यापर्यंत जो आपण उल्लेख करतोय प्रोजेक्टचे स्कोर बघा. पहिले षटक ज्यावेळेला हाताळलं होतं अक्षय सोनी यांनी त्या षटकामध्ये धावा फक्त 7 खर्च केल्या होत्या पण 6. पण आता मात्र या षटकामध्ये जवळपास 19 धावा इथे खर्च करतोय. 19 मोठं षटक आणि त्याची गरज होती. RC11 ला ती गरज होती या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा अशा मोठ्या षटकाची गरज होती. पण दुसऱ्या बाजूला जितू पॅकरसाठी सुद्धा ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथून पुन्हा एकदा उदय पाटील यांच्या हातामध्ये काय चेंडू दिलाय, कारण उदय पाटील यांनी गेलं षटक हाताळलंय. एक ड्रॅमॅटिक षटक हाताळलं होतं. या सामन्याला कलाटणी देणारं 8 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथे 2 गडी आणि एक धावबाच्या स्वरूपात एक 3 गडी बाद झाले होते. पुन्हा एकदा अनुभवाच्या हातामध्ये दिलंय, कारण अनुभव महत्वाचा असतो. म्हणजे नेहमी जसं म्हणतात की आदमी 20 साल की उम्र में अपनी इच्छा से चलता है, 30 में अपनी बुद्धि से, तो 40 में अपने अनुमान से. अनुभव फार महत्वाचा आहे. तो अनुभव पुन्हा एकदा देतोय का उदय पाटील. मी एकदा भरतजी आपल्यापर्यंत येतोय. नक्कीच, कारण ज्यावेळेस पहिले षटक 6 धावेचं त्यानंतर तब्बल 15 धावा कुठल्या होत्या आणि त्यावेळेस नक्कीच खास करून या संघाला लगाम लावण्यासाठी उदय पाटील यांचा वापर केला होता. आणि यावेळेस देखील ती स्थिती पाहायला मिळते, कारण अक्षय सोनी या गोलंदाजा विषय म्हणायचं गेलं 2 षटकार 1 चौकार तब्बल 19 धावा अक्षय सोनी खर्च करतोय नंबर 4च्या षटकामध्ये. आणि त्यावेळेस समोरच्या संघाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी उदय पाटील यांचा वापर केला. तर बॅकफुटला जातो, चेंडूला फक्त खेळून काढतोय ते म्हणजेच पॉईंटच्या दिशेनं एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जाईल. कारण उदयचा पहिला स्पेल, उदयच्या पहिल्या स्पेल विषयी म्हणायचं गेलं निव्वळ षटक हाताळलं होतं उदयनं, ते म्हणजे 8 धावेचं. त्याच्यामध्ये 3 सफलता उदय पाटीलनं प्राप्त केल्या होत्या तुकाराम सर. आणि या कारणास्तव मला तर वाटतं नंबर 5चं षटक हे उदयच्या हातामध्ये दिलं जातं, जेणेकरून जो संघ वेगानं निघतोय, जो संघ आपण पाहतोय RCC11 संघ सध्या वेगानं सुरुवात करतोय, त्या वेगाला नियंत्रणामध्ये आणण्याचं काम कदाचित उदय पाटील करेल आणि यासाठी त्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. नक्कीच त्याच करता त्यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. का चेंडू दिलाय उदय पाटील यांच्या हातामध्ये, का चेंडू दिलाय ते पुन्हा एकदा दाखवून देतोय. पॉइंटला एक आरामात सोपा झेल टिपला जातोय. 5वा गडी गमावतोय. धावसंख्या 49.
थँक्यू डीचे. पुन्हा एकदा बादशाह प्रीमियर लीग 2022च्या या नक्कीच. आणि बरंजी मी पुन्हा एकदा फक्त थांबेल कारण बघा काय पद्धतीने हा फलंदाज बाद झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पहिल्यांदा डान्सिंग धावून आले. शेवटच्या क्षणी काय थोडासा भेद बदलला, थोडंसं मन बदललं, चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि पॉइंटला. आणि आपण अनुभवाचा उल्लेख करतोय, आपण अंदाज वर्तवलाय 60 धावापर्यंत पोहोचेल कल्पना आहे. तो अनुभव एक जॅज्युअल वास्तव आहे. उदय पाटील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू शॉर्ट लेगला राहतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय कारण लेग बाईसचा इशारा आलाय पंचांकडनं. एक धाव या चेंडूवरती आले. 50 धावा 50 इथे मात्र पूर्ण करतोय. 50 धावा इथे मात्र पूर्ण करतोय. या 4.4 चेंडूचा खेळ झालाय. नक्कीच 65ची अपेक्षा आहे. आपण वारंवार उल्लेख देखील करतो दोन तुकाराम सर आणि त्याच दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र 50 अजून आपण विचार केला तर काही चेंडू शेष आहेत या इनिंग मध्ये. सुपर चेंडू यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू अपील केली मैदानाच्या आतमध्ये. मात्र पंच अपील मात्र फेटाळतायत. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातो. एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. फलकावर धावा लागतायत त्या 51. 19 धावा. चौथं षटक अक्षय सोनी यांचं आणि त्यानंतर मात्र उदय यांच्याकडे चेंडू दिला जातोय. मागच्या वेळेस देखील आपण पाहिलं नंबर 2चं षटक आपण पाहिलं, राकेशचं 15 धावीचं षटक हाताळलं होतं आणि त्यानंतर मात्र कंट्रोल करण्याचं काम उदयने केलं. आणि यावेळेस देखील चौथं षटक अक्षय सोनी यांनी हाताळलं. 19 धावा अक्षय सोनीनं दिला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कंट्रोल करण्याचं काम उदय पाटील करताना दिसतोय. फलकावर धावा 51. यावेळेस फक्त डिफेन्स केलं जातं. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी पुढे वेगाने येतोय. एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जात आहे. षटकं पूर्ण होत आहेत ती म्हणजेच 5 आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण धाव फलकावर लक्ष दिलं तर फलकावर धावा लागतायत त्या 52. या ऐकूया एक सुमधुर संगीत आणि त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. Armutia. तर पहिली इनिंग संपली की लगेचच शेखर शिंदे पॅकर्स आणि कंदारी किंग 11 या दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. शेखर शिंदे पॅकर्स कॅप्टन आणि कंदारी किंग 11 कॅप्टन, दोन्ही कॅप्टनना आम्ही विनंती करतोय हाफ इनिंग झाली की लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. चला दोन संघ कर्णधार आपल्याला विनंती आहे. आपण या इनिंग्स ब्रेकच्या दरम्यान मध्ये आपण टॉससाठी टॉसच्या दिशेने जाणार आहोत. पुन्हा आपण सामन्याच्या दिशेने जातोय. बरंजी 5 षटकांचा खेळ संपलाय. जिथे धावसंख्या 52-52 मध्ये 6वं षटक हाताळण्यासाठी कोण येणार याच्यावरती चर्चा झाली आणि चर्चेमधनं फलित आलं शेवटचं षटक हाताळण्यासाठी जयदीप पाटील यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. स्ट्राईक एंड कडे बघतो अजमल आणि नॉन स्ट्राईक एंडला करण. ही जोडी मैदानावरती शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक. आउटसाइड एज फ्लाइंग स्लिपला आरामात झेल टिपला जातोय. पहिले चेंडूवरती आलाय. विकेट्स गॉन. दिशेनं जाताना आपण बघितली अजमल ला मात्र इथे परतावा लागलाय. तो गेलाय मात्र बॅक टू पेव्हिलियन, बॅक टू डगआउट. पुन्हा एकदा बाराजी आपल्यापर्यंत येतोय. 52 धावा शेवटच्या. पुन्हा आपण जो विकेट्स आपण बघतोय उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, ड्रॅग करून खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मात्र इथे कमी पडला. बघा बॅट स्क्वेअरला होती आणि हे कारण होतं थोडंसं आउटसाइड एज आणि चेंडू गेला सरळ हातामध्ये. हा फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं गडी बाद होतोय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक बरंजी. इथून 10 धावा 12 धावांची अपेक्षा करतोय RC 11चा संघ. नक्कीच 10 ते 12 धावा यायला हव्यात. मॅक्झिमम 10 धावा तरी यायला हव्यात या 5 चेंडूमध्ये, जेणेकरून 60च्या घरापर्यंत RC 11 संघ पोहोचू शकेल आणि त्याच प्रयत्नामध्ये असेल.
यावेळेस नक्कीच जागा बनवली होती. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आला होता खेळण्यासाठी, मात्र आउटसाइड ऑफस्टम हा चेंडू हाताळला जातोय. पंच अशोक याच दरम्यान आपण स्वागत करूया शैलेश दादा पाटील यांचं. दादांना विनंती करतोय, दादा प्लीज या. अच्छा बॅटिंगला उतरायचंय का? ओव्हर झाल्यानंतर ते येतील. यस नक्कीच शैलेश दादा पाटील आपल्याला जॉईन करतात. बॅक टू भारत. यावेळेस डीप लॉंग ऑनच्या वरून चेंडू मात्र जातोय मायबळ प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. येतोय हा शानदार षटकार. तुकाराम सर, खेळीकडे आपण लक्ष दिलं, खास करून मुदत सर एक षटकार, त्यानंतर विशालच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले होते. रोहित च्या बॅटमधून आपण एक षटकार, त्यानंतर आपण जर पाहिलं सनी पटेल याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार. म्हणजे जो खेळाडू येतोय क्रीजवर तो मात्र काहीतरी करामत करून डगआउट मध्ये जातोय. अशोक पण हा फटका जर पुन्हा पुन्हा जर बघितला आपण शफल केलं होतं. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, शफल केला होता आणि काय टायमिंग दिलेलं आहे, अप्रतिम टायमिंग दिलं. आणि ते कारण होतं तो लॉयडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं गेला. हा 6 धावांचा एक देखणा षटकार. शेवटच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 4 चेंडूचा खेळ असताना ती मात्र 59 वरती जाऊन पोहोचलेले आहे. आणि तोच प्रश्न पुन्हा एकदा घेऊन विनंता बरं जे आपल्या दिशेने येतोय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अपेक्षा 10 ते 12 धावांची होती, तिथून एक षटकार आलाय म्हणजे अजून एक 6 ते 7 धावांची अपेक्षा करतोय हा RC11चा संघ. पहिल्यांदा तर या 7 धावांची वेस ओलांडण्याचा प्रयत्न करणार, 60च्या पार जाण्याचा प्रयत्न करणार. पण त्याच्या समोर जितू पॅकरचा संघ आहे तो प्रयत्न करणार. इथून षटकार आलाय पण पुढच्या 4 चेंडूमध्ये किमान 4 ते 5 धावा जर देऊ शकलो. आणि खास करून जसं तुम्ही उल्लेख केला ना की जो फलंदाज येतोय ना तो मोठा फटका खेळतोय, कारण इथे गरज होती. ज्यावेळेला आपण स्लॉग ओव्हरमध्ये खेळतोय, शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये खेळतोय, त्यावेळेला असे फटके येणं फार गरजेचं होतं. हा चेंडू सीमारेषे पार गेला 6 धावांचा. आपण पुन्हा बॅटिंग कार्डवरती जरी नजर टाकली ना, स्टार्ट सुरुवात नव्हती पण मध्ये मुदस्सर विशाल यांनी येऊन थोडंसं स्थैर्य दिलं. त्याच्यानंतर सनी पटेलची 20 धावांची इनिंग्स आणि आता अशोकच्या बॅटमधून आलेला हा देखणा षटकार. धावसंख्या 59 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना. आणि नक्कीच एक विचार केला जाईल की जेणेकरून रिक्वायर्ड रन रेट 12 ते 13च्या घरामध्ये दिसायला हवा. आणि नक्कीच तो जर दिसला तर तुकाराम सर तर खरोखर एक चांगली मॅच मात्र पाहायला मिळेल. कारण जितू पॅकर हा संघ देखील एक मोठा संघ म्हणून गणला जातोय, कारण बरेचसे खेळाडू या संघामध्ये आहे. डान्सिंग विथ द पिच फुटवर्कचा चांगला वापर केला होता. यावेळेस नक्कीच गोलंदाजाची लाईन ऑन लेंथ बिघडण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. तर एक डॉट चेंडूची सांगता, बऱ्याच कालावधीनंतर मात्र एक निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. फलकावर धावा आपण पाहतोय तब्बल 59 धावा या फलकावर पाहायला मिळतात. अजूनही चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू अजूनही शेष आहेत. बादशाह प्रीमियर लीग 2022 आजचा हा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि नक्कीच सन्माननीय आपण जर पाहिलं तर श्रीमती सुनंदाताई केसरीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ केला गेला. यावेळेस ब्लॉक ऑफ द चेंडू एज आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर फलंदाज बाद. शिल्लक आहे शेवटच्या षटकातील धावसंख्या 59. पुन्हा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू. पहिला एक षटकार ठोकला होता, चांगला कनेक्ट केला होता, या चेंडूला कनेक्ट करू शकले नाहीये, शपल करण्याचा. परंतु बघा शेवटच्या क्षणी चेंडूवरती बोट फिरवली गेली, चेंडूचा वेग कमी केला, लेग कटरचा हा चेंडू आणि ते जयदीप यांना लाभतंय यश. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज संदीप शेट्टी
स्ट्राईक एंडकडे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जयदीप पाटील. त्याच पद्धतीने हा चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करायचा प्रयत्न होता, परंतु कौतुक मी पुन्हा एकदा डीजेला संधी देतोय आणि पुन्हा एकदा बरं जे आपल्यापर्यंत येतोय. विकेट गमावतोय अजूनही एक RC11चा संघ. होश होणं जरुरी आहे. एक षटकार आला होता, परंतु गेले 3 चेंडू जर आपण बघितले तर 3 चेंडूवरती धावा येत नाहीये. इथे परतावं लागतं स्ट्राईक रोटेट करताना मात्र फलंदाजाला. मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडं. अपेक्षा केली होती 65 ची, अपेक्षा केली होती 66 ची. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 59. इथून षटकार 65, चौकार 63, 2 61 आणि विकेट जर गमावतोय पुन्हा एकदा 59 59. बरं जी नक्कीच, कारण ज्यावेळेस या शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ज्यावेळेस षटकार आला होता आणि त्यावेळेस नक्कीच ती अपेक्षा आपण केली होती की 65 ते 70च्या घरामध्ये नक्कीच आपल्याला RCS संघ जाताना दिसेल, मात्र ती चित्र दिसत नाहीये. फुल ऑफ लेनचा चेंडू ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने हा फटका. अक्षय सोनी चेंडूला फील्ड करण्यासाठी पुढे आले होते, चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेचा हा दमदार फटका. चेंडूवर नक्कीच एक महत्वपूर्ण चौकार आणि या चौकारांना मात्र संघ पोहोचतोय. जितू पॅकर्स या संघासमोर लक्ष दिलं जातं ते म्हणजेच 64 या धावेचं. 63 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 64 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत. तर नक्कीच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बादशाह प्रीमियर लीग या स्पर्धेचे मुख्य पुरस्कृते सन्माननीय शैलेशदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला आपण लगेचच स्वागत सन्मान करणार आहोत, कारण निश्चितच आईने आज भरपूर वेळ दिलाय. कदाचित ती त्यांची पहिलीच वेळ असेल एवढं क्रिकेटसाठी, कारण आज बाबांचं नाव आहे आणि निश्चितच केशनाथ जगन्नाथ पाटील बादशाह हे भरपूर मोठं नाव आहे. आणि श्रीमती सुनंदाई इकडे उपस्थित आहेत आणि त्यांचा खास सन्मान इथे आम्ही करतोय. सन्माननीय राजू पाटील यांना मी विनंती करतोय की एक मायेची शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन आपण आईंचा खास स्वागत सन्मान करतोय. अरविंदेकर, निश्चितच आपण पाटील कॅमेरा आपल्या तिकडे आहे आणि निश्चितच तर एकदा जोरदार टाळ्या आमच्या मुख्य आयोजकांसाठी. आई इथे उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते आपण बघितलं उद्घाटन सोहळा पार पडला आणि मायेची शाल आणि एकूणच आपण बघतोय सन्मान चिन्ह देऊन आईंचा खास स्वागत सन्मान केला जातोय. कारण आज बादशाह क्रीडांगण आणि आज बादशाह प्रीमियर लीग आणि सुनंदाई इथे उपस्थित आहेत. आईंचे खूप आशीर्वाद आपल्या या स्पर्धेसाठी लाभतील आणि निश्चितच आज त्यांचे कुटुंबीय त्यांचे सगळी मुलं इथे उपस्थित आहेत. सन्माननीय शैलेश दादा उपस्थित आहेत, कांचन दादा आहेत, प्रफुल्ल दादा आहेत, भूपेंद्र आहेत, राजू पाटील असो, अविनाश असो, ही सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत. राकेश स्वतः, सर्वांचं देखील मनापासून कौतुक आहे. तसेच शैलेश दादांना आता आम्ही इथे सन्मानित करतोय. अविनाश पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी पुढे यायचंय आणि सन्माननीय शैलेश दादा ज्यांनी एकूणच ऑक्शन देखील आपण बघितलं, त्या ऑक्शनचा देखील उद्घाटन शैलेश दादांच्या शुभ हस्ते. अविनाश यांना विनंती करतोय की मायेची शाल आणि एकूणच बादशाह प्रीमियर लीगचं एक सन्मान चिन्ह देऊन आम्ही शैलेश दादांना देखील गौरवान्वित करतोय. दादांचा आशीर्वाद नेहमीच राहील आणि 4 दिवस ते आपल्याला अतिशय चांगला वेळ देतील. धन्यवाद दादा, मनापासून कौतुक आहे तुमचं आणि मनापासून स्वागत आहे. तसेच कांचन दादा यांना देखील आम्ही इथे सन्मानित करतोय. कांचन दादांना विनंती करतोय पुढे यायचं आहे. राजू पाटील यांनाच विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते राजू पाटील यांनी पुढे यायचं आहे की मायेची शाल आणि एकूणच सन्मान चिन्ह देऊन कांचन दादा पाटील यांचा सन्मान करायचा आहे. त्यांच्या शुभ हस्ते आज उद्घाटन पार पाडलं होतं. हे सगळी कुटुंबीय मंडळी आहेत. एकूणच
बादशाह स्वर्गीय केसनाथ जगन्नाथ पाटील यांची आणि त्यांचे चिरंजीव कांचन दादा आज आपल्याला इथे लाभलेत. त्यांचं भरपूर सहकार्य इथे आपल्याला मिळत राहणार आहे. थँक्यू दादा. प्रफुल्ल पाटील दादा यांना देखील आम्ही इथे सन्मानित करतोय की त्यांना देखील अविनाश पाटील यांनी पुढे या. अविनाश पाटील यांनी स्पर्धा जितू पॅकर्स आणि नवकर ग्रामस्थ यांच्या वतीने इथे आयोजित केली जाते आणि आमच्या मुख्य पुरस्कर्त्यांचा इथे सन्मान होणं गरजेचं आहे. प्रफुल्ल दादा पाटील यांना देखील आम्ही इथे सन्मानित करतोय. धन्यवाद दादा. तुमचे आशीर्वाद तुमचं सहकार्य असंच मिळत राहील. तसेच भूपेन चंद्रकांत पाटील भूप्या दादा यांना देखील विनंती करतोय त्यांनी पुढे या. भूपेदा, कारण जितू पॅकरची कुठली स्पर्धा असो नवगर ग्रामस्थाची कुठली स्पर्धा असो अविनाश यांना विनंती करतोय की त्यांच्या भूप्यादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू भूप्यादा. नेहमीच सहकार्य तुमचं मिळत असतो आणि निश्चितच आज त्यांचा इथे खास सन्मान आम्ही जितू पॅकर्सच्या वतीनं आणि एकूणच नवगर ग्रामस्थांच्या वतीनं बादशाह प्रीमियर लीगमध्ये करतोय. थँक्यू व्हेरी मच भूप्यादा. आणि क्रिकेटवर तुझं किती प्रेम आहे हे आम्हाला पूर्ण कल्पना आहे. मैदानाच्या आतमध्ये आता आम्ही थोड्याच वेळात वळतोय. आमच्या सर्व मान्यवरांचा सन्मान इथे झालाय. लगेच सोडूया. टॉस करण्यासाठी आम्ही लगेच पुढे वळतोय. दोन संघ आहेत. एका बाजूला कंधारी किंग्ज आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजे शेखर शिंदे पॅकर्स. हे दोन्ही कर्णधार चला जो आपला टॉस बॉक्स आहे तिथे यायचंय. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय आणि नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय शैलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होणार आहे. दादा शैलेश दादांना विनंती करतोय की आमच्या बरोबर प्लीज या. अरविंद देकर येस टॉस बॉक्स ती काढायला सांगू का? ओके डन. चला प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुढचा सामना देखील सुरू होणार आहे. हा सामना आतापर्यंत अर्धा वाक्य आहे. पुढचा सामना तुमच्या समोर असेल तो म्हणजे बादशाह प्रीमियर लीग मधील दुसरा सामना आणि शैलेश दादा पाटील स्वतः मुख्य आयोजक इथे उपस्थित आहेत. मुख्य पुरस्कर्ते इथे उपस्थित आहेत. एका बाजूला आहे कंधारी किंग्ज तर दुसऱ्या बाजूला आहे शेखर शिंदे पॅकर्स. दोन्ही कर्णधारांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. 6 षटकांचा सामना आहे. बाकीचे नियम सगळे ऑनफिल्ड समजावले जातील आणि निश्चितच मान्यवरांना विनंती करतोय की आपण नाणेफेक करायची आहे. हेड आणि टेल. येस कोण बोलतंय? येस कंधारी किंग. हेड्स इज अ कॉल आणि हेड आलाय. येस कंधारी किंग्स संघानं नाणेफेक जिंकले. शैलेश दादा थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इथे आलात आणि निश्चितच 4 दिवस तुम्ही असणार आहात आम्हाला पूर्ण कल्पना आहे. जास्त काही विचारणार नाही. सामना सुरू करायचा आहे. येस काय निर्णय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणार आणि निश्चितच संपूर्ण संघ तुझा अवेलेबल आहे. सगळे अवेलेबल आहेत. गुड गुड. बेस्ट ऑफ लक. आणि येस शेखर शिंदे पॅकरचे इथे कर्णधार आहेत. नाणेफेक ठरलेले असले मात्र तरी देखील बादशाह प्रीमियर लीग मध्ये खेळताना किती मजा येणार? खूप मजा येणार आहे. आणि निश्चितच काय प्लॅनिंग असेल समोरच्या संघाविरुद्ध? प्लॅनिंग जो चांगला खेळेल तो जिंकेल. ओके थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू यू कमेंटर बॉक्स. थँक्यू. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. हेलो 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 चेक. थैंक यू. सुस्वागतम. सबसे पहले तो बादशाह प्रीमियर लीग में आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है. बिग बिग एंड बिग बड़ी प्रतियोगिता में शुमार होने वाली ये टूर्नामेंट बादशाह प्रीमियर लीग 2022. भव्य आयोजन, भव्य नियोजन और सभी आए हुए दर्शकों का हार्दिक स्वागत. चलिए मैच ऑन होने जा रहा है. इस बार तेज तर्रार गेंद थी, गति पर कंट्रोल नहीं रख पाए, दिशा से काफी ज्यादा बाहर की तरफ गेंद को कर दिया. अंपायर का इशारा, वाइड बॉल.
अतिरिक्त रनों के साथ यहाँ पर अकाउंट ओपन होता हुआ, अतिरिक्त रनों के साथ यहाँ पर जरूर जरूर खाता जरूर खुलता हुआ। हॅलो, धावसंख्या ती म्हणजे एक धावा करायच्या 64. दोन दिग्गज संघ तुम्ही बघतायत. अहमदनगर एक्सप्रेसचा अभिजित दुधे स्टाईलमध्ये हा चेंडू तुम्ही बघितला. ब्रह्मास्त्र म्हटलं जातं मित्रांनो. रस्त्यावर चालायचे असेल तर स्कूटर, जगायचे असेल तर मग वॉटर, आणि विकेट घ्यायची असेल तर मग यॉर्कर. या गोष्टीचा उपयोग करावा लागतो क्रिकेटमध्ये, आणि तो उपयोग केला होता. गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय तो म्हणजे गोलंदाज रोहितला. 2 फलंदाज आहेत, 64 धावांचं आव्हान आहे. 6 षटकांचा सामना मित्रांनो. बादशाह प्रीमियर लीग सर्व आमचे मान्यवर 3 अनमोल रत्न, सन्माननीय प्रफुल्लदादा, सन्माननीय शैलेशदादा, सन्माननीय कांचनदादा, भूपेनदादा, अविनाशदादा, राजू पाटील, सर्व दिग्गज मंडळी बसलेले आहेत. बॅट अँड पॅटच्या मध्ये तिकडे चेंडू ते बघायचा. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये थोडासा गॅप बघतोय, आणि हा येतोय बादशाह प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार. ब्यूटीफुल स्ट्रोक, नो डाउट. बिल्कुल पैरों पे डाली गई गेंद थी, बल्ले को स्विंग किया ताकत के साथ, टाइमिंग, और यहाँ पर जो स्ट्रोक देखने मिला, गेंद जाती हुई बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ 4 रन के लिए. ब्यूटीफुल स्ट्रोक, नो डाउट. अक्षय सोनी एक स्टार खिलाड़ी की छवि है, एक स्टार खिलाड़ी के रूप में जाने और पहचाने जाते हैं, और बखूबी अपने काम को सही अंजाम तक के पहुंचाते हुए. रोहित डाव्या त्याने फुल लाईन डिलेव्हरी, सर्कलच्या आतमध्ये मिडॉन मध्ये तिकडे चेंडू जाते. कॉल दिला होता, यू वेट म्हणून सांगितलं. खूप गरजेचं असतं टेनिस क्रिकेट असून दे, कुठचंही क्रिकेट असून दे, एकमेकांचे कॉल खूप महत्वाचे असतात. आणि या गोलंदाजाला पाहून मी काय सांगितलं, अहमदनगर एक्सप्रेसचा अभिजित दुधे, ज्यांची भेट आताच चिपळूण सावर्डा आमदार चषकला आमची झाली होती, आणि त्या स्टाईलमध्ये गोलंदाजी करताना, सर्कलच्या बाहेरून डाव्या हाताने गोलंदाजी करताना हा गोलंदाज आहे तो म्हणजे रोहित. रोहित की अगली गेंद सामना करने के लिए तैयार. अक्षय इस बार बिग हिट करने की चाहत, गेंद को खेला है डीप, लगों बाउंड्री के बाहर, 6 रन के लिए. अक्षय सोनी इस सीजन में सबसे ज्यादा फॉर्म में रहने वाला ये खिलाड़ी. ठाणे का वर्ल्ड कप, रंजीत चषक जिसे कहा जाता है, उसमें हाफ सेंचुरी पहली बनाने वाला ये खिलाड़ी इस वक्त बल्लेबाजी की कमान पर. और जब भी अक्षय सोनी की बात निकलती है, जिक्र निकलता है, तो बिल्कुल एक परफेक्ट ऑलराउंडर की जो छवि रखता है उस खिलाड़ी पर नजर जाती है, जिसका नाम है अक्षय सोनी. ये सर शहजाद सर सबसे तूफानी अक्षय सोनी इसके नाम से जाने जाते हैं. अब देखो अक्रॉस क्रिकेट सक्सेसफुल इकडे होताना आपण बघत नाही, आणि आम्ही नेहमी सांगतो का अक्रॉस क्रिकेट बघा, जिकडे एक सुद्धा धाव नव्हती तिथे ही एक धाव खूप महत्वाची. पंचांचा इशारा येतोय बायचा, आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 13. आपल्या जोडीला बसलेले शहजाद शेख, मॅन फ्रॉम मुंब्रा, राजभाषेमध्ये एक अतिशय चांगले समालोचक. शहजाद सर, क्या होगा इस मैच का रिजल्ट, क्या आगाज होगा, मैच आखिर के ओर तक रंग लाएगी क्या? बिल्कुल, नो डाउट. ये मैच की अगर बात करें तो ये जरूर जरूर दर्शकों के रोंगटे खड़े कर देगी, दिलों की धड़कनें तेज कर देगी. ये मैच अगर अंतिम और आखिरी गेंद तक के गई तो फिर इस मैच को आप एक अलग नजरिए से देख पाएंगे. जिस तरीके से कहा जाता है ना सर कि क्रिकेट और राजनीति, ये 2 चीज में कुछ भी नहीं कहा जा सकता, क्योंकि ये कभी भी रंग बदलते हैं. आम्ही कुठेही गेल्यावर तेच सांगतो का राजकारण, सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. ही खासियत आहे क्रिकेटची. धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या ती म्हणजे 13. धावसंख्या टोटल करायच्या 64. फर्स्ट इनिंग मध्ये बघितलं तर जे चौथं षटक होते त्या चौथ्या षटकामध्ये जवळजवळ 17 धावा आल्या होत्या, 19 धावा आल्या होत्या. तसं एक षटक इथे जर बघितलं शेजार तर पडलं पाहिजे असं मला कुठेतरी वाटतंय. शेजार सर, नो डाउट यहाँ पर एक आधा ओवर में अटैक करने का मन जरूर बनाएंगे बल्लेबाज, क्योंकि पावर प्ले का ओवर इस वक्त जारी है. 2 ओवर पावर प्ले के रहते हैं, उसी तरीके से P2 अब ऑन होगा. और बिल्कुल कहा जाता है ना कि अगर कोई भी लंबी चौड़ी इमारत बनानी हो तो उसकी बुनियाद, उसकी पिलिंग सबसे स्ट्रांग करनी पड़ती है. उसी तरीके से अगर आपको वो विशालकाय टारगेट तक के पहुंचना है तो फिर आपको शुरुआत अच्छी करनी होगी. एक तरीके से देखा जाए तो 2 आंकड़ों में स्कोर कन्वर्ट हुआ है, 13 रन. नो डाउट एक अच्छी शुरुआत मिली है. येस, रमसन खेळतोय. आतापर्यंत 2 चेंडू खेळला, 1 धाव केले.
त्याच्यानंतर अक्षय जर बघितलं तर आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 10 धावा खेळून खेळतोय. एक चांगली पार्टनरशिप आहे मित्रांनो. पार्टनरशिप संसाराची असून दे, उद्योगधंद्याची असून दे किंवा क्रिकेटची असून दे, ती चांगली झाली तर त्याचा शेवट अतिशय चांगल्या प्रकारे घडतो. गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय रखीलला बघतोय. मूर्ती लहान मात्र कीर्ती यांची मान आहे. छोटा पॅकेट बड़ा धमाका. जब भी कहते इलाका किसका भी हो, धमाका तो मेरा ही होगा. तर प्लीज डोंट आर्ग्युमेंट अंपायर. विनंती करतोय, तुम्ही खूप मोठे व्यावसायिक खेळाडू आहेत आणि अंपायर्सला तुम्ही सांगू नका हा चेंडू वाईट आहे. त्यांच्यासाठीच आम्ही त्यांना तिकडे ठेवलेलं आहे. प्लीज. यस, अंपायर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन. अंपायर का जो निर्णय होगा वो अंतिम और आखिरी माना जाएगा. वेरी फर्स्ट बॉल, नो डाउट परफ्यूम डिलीवरी की थी. टप्पा खाने के बाद नाक के पास से गुजरती हुई गेंद, मिट्टी की सुगंध देती हुई गेंद. इस बार बैकफुट पर जाकर कट किया है, गेंद को खेला है जरूर डिक्लेयर जोन की तरफ. एक रन से ज्यादा. यस, 2 रन जरूर मिलेंगे. 2 रन के 7 रनों की रन संख्या में उछाल जरूर देखने मिलती हुई. स्कोरबोर्ड पर स्कोर थोड़ा सा तब्दील होता हुआ 15 रन बिना कोई विकेट गवाए. अब तक की विकेटें नहीं गवाई है, ये अच्छी बात है. सन्माननीय ओनर शेखर शिंदे पॅकर्स ज्यांच्या नावाने आपण बघतोय, शेखर शिंदे साहेबांना हा येतोय बघा, ज्यांचा नावाचा वाजतोय डंका, त्यांनी गोलंदाजाला मारलाय. किती शानदार छक्का. हाऊ मना सम्राट सम्राट मालेवयाची जु शेखर शिंदे साहेबांना विनंती आहे, प्लीज संघ मालक आहेत व्यासपीठावरून स्थानबंद व्हा. आयोजकांच्या वतीने तुम्हाला इन्व्हाइट आहे. 3 ते 4 पोलांच्या थोडासा फ्लाइट डिलिव्हरी एलिव्हेशन तिकडे व्यवस्थित आहे का नाही बघायला मिळेल. हा चेंडू जातोय पुन्हा एकदा स्ट्रेट लेन मध्ये. सुपरफुल, पॉवरफुल अँड वंडरफुल षटकार. एक पोरगी एक म्हणजे 27 बघा. जी बाउंड्रीज तुम्ही बघताय, जो आम्ही कपडा लावलाय त्या कपड्याचा उभा राहण्यासाठी आम्ही सळ्या लावल्यात. तर विनंती आहे खेळाडूंना, प्लीज कॅच बीच पकडताना जास्त रिक्स घेऊ नका. हात जोडून विनंती आहे. सर्व त्या सळ्या लावलेल्या आहेत. पुढचा चेंडू, आहा बघा व्ही शेप मध्ये, क्या बात है. हा होता एक्सिलेंट षटकार. षटकारांची हॅट्रिक. शहजाद सर क्या कहना चाहोगे इस सिक्सर के बारे में? अक्षय सोनी नाम नहीं, इससे ब्रांड कहते हैं दोस्तों. क्या परफॉर्मेंस है. 3 गेंदें 3 6. क्लास. जो लास्ट का स्ट्रोक आपने देखा होगा, नजाकत, टाइमिंग और क्लास, ये तीनों चीजों की कलेक्शन के बाद ये स्ट्रोक निकला है 6 रन के लिए. व्हाट अ हिट. क्या बात है. नो डाउट अक्षय सोनी ऑन फायर. गेंद फिर से एक बार क्या जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. इस बार ये अच्छा कैच है, लेकिन जाने से पहले अक्षय सोनी ने यहां पर पूरी तरीके से पकड़ बनाकर अपनी टीम को दे दी है. एक अच्छा स्टार्ट. मैंने पहले ही कहा था एक अच्छी शुरुआत की जरूरत है. उसी तरीके की शुरुआत यहां पर जरूर देखने मिली. 33 रन यहां पर स्कोर कार्ड पर, जिसमें से अक्षय सोनी के खुद के अकाउंट में रहे 30 रन 9 गेंदों में. 9 गेंदों में 30 रन बनाने वाला ये खिलाड़ी शानदार अंदाज में अब पवेलियन की राह लौटता हुआ. क्या बात है. आपने लगान पिक्चर देखी होगी जरूर. यस,
आपने लगान पिक्चर देखी होगी, भुवन को एक गेंद मिलती है जरूर, उसी तरीके से यहाँ पर एक जीवन दान मिला है। बॉल फूटने के बाद अंपायर ने डेड बॉल घोषित किया है, यानी अब अक्षय सोनी फिर से एक बार रंग में नजर आएंगे, कलर में नजर आएंगे, बड़े हिट के साथ परफॉर्मेंस करते हुए नजर आएंगे। यहां पर लाइफ लाइन मिली है, 3 गेंदों में 3 सिक्स मारने के बाद। बॉल की वैसे ही हालत खराब हो गई थी 3 गेंदों में 3 सिक्स लगने के बाद, लेकिन तारीफ करनी होगी हमारे अंपायर्स की बखूबी अपने काम को सही अंजाम तक के पहुंचाते हुए। नेक्स्ट बॉल, थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, आड़े बैट से खेलने की कोशिश, गेंद को शॉर्ट मिड विकेट पर फील्ड किया गया, 1 रन चहल कदमी करते हुए कंप्लीट किया और 1 रन के साथ स्ट्राइक को जरूर जरूर रोटेट किया है रैमसन के पास। 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर इस वक्त स्कोर दर्शाता हुआ 34 रन, यानी 27 रन प्रति ओवर के अनुसार बल्लेबाजी इस वक्त जारी है। अगर इसी तरीके की बल्लेबाजी जारी रही तो मैच यहां पर 4 से 5 ओवरों में ये मैच को जीत में तब्दील कर सकती है टीम जीतू पैकर जरूर। यस, धन्यवाद शेजाद सर। अक्षय सोनी, मी सांगितलं सबसे तुफानी अक्षय सोनी, आणि जेव्हा पण बॅटिंग करतात तर हे चक्रीवादळ नाही, सुनामी आहे, ही त्यांची खासियत आहे आणि त्यांना जीवदान सुद्धा मिळालेलं आहे। तर बघायचं आहे 64 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 34। 34 बादशाह प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघतायत। आशिया खंडातील सर्वात मानाची, गुण गौरवाची आणि अभिमानाची स्पर्धा, एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम आज जर बघितलं तर या बादशाह प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे। सन्मान शेखर शिंदे जे स्वतः पॅकर आहेत, संघ मालक आहेत, त्यांचं आगमन आज आमच्या इकडे व्यासपीठावर होते। सुस्वागतम सर, वेलकम। आयोजकांच्या वतीने बादशाह प्रीमियर लीग मध्ये आम्ही तुमच्या इकडे स्वागत करतोय। पुन्हा एकदा 23 तर्रार गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत, आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतो म्हणजे मिस्टर रोहित। पहिला चेंडू एलिव्हेशन तिकडे व्यवस्थित नाही, आकाशामध्ये चेंडू आहे, बघायचा खेळाडू खाली येतोय आणि ही चूक आता तो करणार नाही माहिती आहे, कारण मोठा मासा गळाला लागलेला है। दैट्स अ बिग विकेट। इस विकेट के बारे में क्या कहना चाहोगे सर? नो डाउट, पहली जीवन दान मिलने के बाद मान लीजिए इस खिलाड़ी को पूरी तरीके से छूट मिल गई थी। पहला लाइफलाइन मिला है, उस लाइफलाइन के बाद यहां पर अटैकिंग मोड में थे जरूर, क्योंकि मैच का सिचुएशन देखिए 24 गेंदों में 30 रन की जरूरत थी, यानी अक्षय सोनी ने अपना रोल बखूबी बहुत ही बढ़िया तरीके से प्ले कर दिया है, मैं तो यही कहूंगा। नवीन फलंदाज मित्रांनो, टेनिस विश्वातील ज्यांना आम्ही मीरा भाईंदरचा वंडर बॉय म्हणून महाराष्ट्रात कोकणात कुठेही गेल्यावर त्यांचा उल्लेख करतो, विसरणार नाही। एकाच मैदानावर 4 व्हीलर गाडी आणि 2 व्हीलर गाडी त्यांच्या नावावर आज झालेली आहे। आज बघायचं आहे काय पराक्रम करतायत मिस्टर उदय पाटील, एक गुणवंत असा खेळाडू आहे, जबरदस्त टायमिंग आहे, संयमी खेळाडू आहे आणि आज उदय पाटील यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। हा अजिंक्य किल्ला त्यांना जिंकायचा आहे, तर शेवटपर्यंत क्रीजवर त्यांना उभं राहावं लागेल। डोक्यावर तुम्ही एक अतिशय चांगली कॅप बघतायत, रिची रिचर्डसन स्टाईल। पुन्हा एकदा रोहित डाव्या हाताने, ओहो बघा, अगोदर खेळायचा होता पोलादपूरला, चेंडू गेला कोल्हापूरला असं म्हणायला हरकत नाही। तरुण क्रिकेट खेळलं होतं या फलंदाजाने आणि 1 धाव तिथे मिळाली, एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 35। आता स्ट्राईकला येतो तो म्हणजे उदय पाटील सर। यस, उदय पाटिल एक बड़ा नाम, एक स्टार खिलाड़ी और 40+ कहिए या फिर आप यंगस्टर क्रिकेट कहिए, ये दोनों ही फॉर्मेट में अपने नाम की छाप छोड़ने वाला खिलाड़ी उदय ऑन स्ट्राइक, बिग हिटर बैट्समैन, डेंजर बैट्समैन। जब भी ये बल्लेबाजी की कमान पर आते हैं तो गेंदबाजों पर प्रहार करने की काबिलियत रखते हैं। इसी बीच ये अच्छी गेंद थी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, परफेक्ट यॉर्कर गेंद थी, बल्ले की जड़ से खेला है, अपनी विकेटों को बचाने का पूरा भरपूर यहां पर काम किया जरूर उदय ने। इस गेंद के बारे में अगर चर्चा की जाए तो इसे कैंसर डिलीवरी कहा जाता है, अगर आपने सही वक्त पर इसका इलाज नहीं किया तो आपकी विकेट कंफर्म। येस, एखाद्या चांगल्या फलंदाजाला गोलंदाजाकडे ब्रह्मास्त्र काय असतं तर ते म्हणजे यॉर्कर। पहिला चेंडू जर बघितला, रोहित स्वतःच्या विचारात आहे, सर्कलच्या बाहेरून जवळजवळ 20 ते 25 पावलं। मी सांगितलं होतं अभिजित दुधे स्टाईल गोलंदाजी करतात, डाव्या हाताने पुढचा चेंडू, हा बॅट अँड पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू होते, बघायचं आहे डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, तिथे कंप्लीट होते। थ्रो बघा, जयदीप गरज स्टाईल, राजू पाटील कधी विसरू शकत नाही। चौमियाना ही त्यांची खासियत होती,
कुठेही ठेवा, थ्रो परफेक्ट किपरच्या हातामध्ये आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 37. रोहित नो डाउट बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाजों को अब तक के बांधे रखा है, खुलकर खेलने का मौका नहीं देने हैं। भले से यहाँ पर एक विकेट लेने में सक्षम और कामयाब रहे, लेकिन किफायती भरी गेंदबाजी, जिस तरीके का कमबैक करना था उसी तरीके की कमबैक करने की कोशिश करते हुए रोहित। इस बार करारा प्रहार, गेंदबाज पे बड़ा वाला अत्याचार, गेंद जाती हुई डीप का कॉर्नर बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए फरार। व्हाट अ हिट! है इनकी झलक, और वाकई में अशरफी जिस तरीके का स्ट्रोक इन्होंने जड़ा है, बिल्कुल थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, आधी विकेटों पर पटकी हुई गेंद थी, उस पर किया प्रहार, गेंद गई है आउट ऑफ द पार्क। नाम है उदय पाटिल। 43. स्कोर 43 रन्स। नेक्स्ट बॉल, इस बार कलाइयों का अच्छा उपयोग किया, महज गेंद को दिशा दी, एक सेंसिबल क्रिकेट जिसे कहा जाता है, कांधों के ऊपर जो सर है ना उसका सही तरीके से मैं तो कहूंगा इस्तेमाल करता हुआ ये खिलाड़ी जिसका नाम है उदय पाटिल। एक बड़ा हिट लगाने के बाद ताबड़तोड़ जोश में आकर उन्होंने दूसरा बैट का फेस उस तरीके से नहीं खोला, गेंद को सम्मान दिया और सम्मानजनक स्ट्रोक के साथ स्ट्राइक को रोटेट किया। स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं। स्कोरबोर्ड पर इस वक्त 3 ओवर की समाप्ति के बाद 44 रन, 1 विकेट के नुकसान के बाद। अब बची हुई गेंदें हैं हिस्से में इस वक्त 18, और 18 गेंदों में लगभग अगर बात करें तो जीत के लिए रनों की दरकार होगी 20 रन। अब यहां पर मैं तो कहूंगा एग्जाम, एसएससी 12वीं का एग्जाम भी हाल ही में आपने देखा जारी है, उसी तरीके से अब ये एग्जाम पेपर जीतू पैकर के लिए थोड़ा सा सस्ता नजर आता हुआ और बिल्कुल एक आसान सा नजर आता हुआ। 18 गेंदे 20 रन। यस सर, हमारे साथ में यहाँ पे जुड़े। मैं तो हमेशा कहता हूँ उदय पाटिल के बारे में, चीते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार, सुल्तान का दिमाग, और इनके सामने कोई नहीं टिकता, ये इनकी खासियत है। वाकई में नो डाउट एक स्टार खिलाड़ी जिसे कहा जाता है, जिसकी तरफ स्टार खिलाड़ी के लिए जो इन्होंने मेहनत की है, स्ट्रगल किया है, अपने आप को उस तरीके से ढाला, और जब जाकर इस तरीके का परफॉर्मेंस इनका देखने मिला है हर क्षेत्र में। मैंने पहले भी कहा 40+ में दादागिरी इनकी बल्लेबाजी की चलती है। उसी तरीके से यंगस्टर क्रिकेट की अगर बात करें तो यंगस्टर क्रिकेट में भी काफी सारे रिकॉर्ड्स इनके नाम पर मौजूद हैं, जिनका नाम है उदय पाटिल। एक स्टार खिलाड़ी, और स्टार जब चमकता है जब उसको, उस टीम को जरूरत होती है रनों की, और उस वक्त उदय पाटिल जैसे खिलाड़ी उतरते हैं और अपने नाम का डंका जरूर पीटते हैं। व्हाट अ हिट! 2 बड़े हिट देखने अब तक के मिले जो कि क्लास स्ट्रोक्स में शुमार होंगे। जिस तरीके से अगर बात करें अक्षय सोनी ने जो कवर्स के ऊपर से जो 6 जड़ा था, वाकई में विराट कोहली स्टाइल कह लीजिए, रोहित शर्मा स्टाइल कह लीजिए, या फिर अक्षय सोनी स्टाइल कह लीजिए, इस तरीके का स्ट्रोक दर्शकों के दिल में छाप छोड़ता है और दर्शकों को आपका फॅन बनने पर मजबूर करता है। येस, तो षटकार बघितल्यानंतर 1992चा वर्ल्ड कप आठवला। अकीब जावेदला सचिन सरांनी कव्हरच्या वरून जो षटकार मारला होता, त्या क्षणाची आम्हाला खूप आठवण झाली। बघायचं गोलंदाजी मार्कवर इकडे येतोय तो म्हणजे संदीप। जीतू पॅकर्स हे सर्व व्यावसायिक खेळाडू आहेत, एकमेकांसमोर येतात, कधी अगेन्स्ट येतात, मात्र मैत्री बघितली तर मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये नाही। शॉट ऑफ प्लेन, पुल द वे, बघायचंय मी करतो प्रत्येक गोलंदाजाचा पत्ता गोल, कारण मी हाय पॉवरफुल। तेरी झलक शर्फी प्रहार, इस तरीके के अटैक, और उनके लिए स्पेशली डीजे ऑपरेटर झलक अशरफी ये सॉन्ग स्पेशली प्ले कर रहे हैं वाकई में। और इसी पिक्चर का एक डायलॉग है, नाम सुनकर फ्लावर समझा है क्या? यस, उदय पाटिल नाम है मेरा, मैं झुकेगा नहीं। उदय पाटिल नाम सुन के फ्लावर समझा क्या? मैं फ्लावर नहीं, मैं फायर है, फायर। हे दाखवून दिलेलं आहे। गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय संदीपला, धावसंख्या 50। पुन्हा एकदा शॉट ऑन एलिव्हेशन तिकडे व्यवस्थित नाही, बघायचं खेळाडू चेंडूच्या खाली आहे, टक्कर झाली। बघायचं एका ठिकाणी जर बघितलं तर जनशताब्दी आली आणि त्याच्यानंतर मांडवी एक्सप्रेस, हे दोघं एकाच रुळावर आले तर टक्कर तर होणार। चला आतमध्ये पाणी न्या प्लीज। सचिनने कॅच आपण बघितला,
एजाज सर अगर देखा जाए तो ये दो ट्रेन सामने सामने आई थी, टक्कर हो गई, कॉल बिल्कुल। द्यायचा होता। आजकल व्हाट्सएप का जमाना है, इंस्टा का जमाना है, ट्विटर का जमाना है। आजकल हम एक दूसरे को कॉल नहीं करते हैं, सुबह सुबह गुड मॉर्निंग और रात में गुड नाइट का ही खाली मैसेज करते हैं। इसी के कारण ये दुर्घटनाएं घटती हैं। एक दूसरे को कॉल देकर खेलना जरूरी होता है। ग्राउंड में जब आप उतरते हो तो एक दूसरे को कॉल दीजिए। कॉल आजकल दिया जाता है तो सिर्फ पबजी में दिया जाता है, उसके अलावा कहीं नहीं दिया जाता है। चलिए, ये दुर्घटना स्क्रीनवर तुम्ही नॉर्मली बघतायत. हुई है। देखिए किस बघा. तरीके से आपस में टकराए दोनों ही खिलाड़ी। बिल्कुल ज्यादा चोट नहीं आई होगी, ये आशा और उम्मीद हम जरूर करते हैं दोनों ही खिलाड़ियों के बीच में। लेकिन एक चीज बहुत बढ़िया रही, खिलाड़ी को भी संभाला, गेंद को भी संभाला, क्योंकि उन्हें पता है कि उदय की विकेट कितनी इंपॉर्टेंट है। येस, कारण आम्ही कुठे गेल्यावर सांगतो आता एका पटरीवर जर दोन ट्रेन येतील तर टक्कर होणार, धमाका पण होणार, आवाज पण येईल, मात्र इकडे सांभाळून घेतलं सर्व आमचे जे सभासद आहेत, बादशाह प्रीमियर लीग, नवघर ग्रामस्थ आणि सर्व आमचे मावळे खूप मेहनत घेत आहेत। एक चांगला प्लॅटफॉर्म आज खरोखर इकडे दिलेलं आहे। स्वर्गीय केसरीनाथ जगन्नाथ पाटील यांच्या स्मृती पित्तर्थ तुम्ही ही बादशाह प्रीमियर लीग बघतात। पुढचा चेंडू स्क्वेअर करायचा होता, नाराज तिकडे होत आहेत, आठवण करून दिली असती गुंडप्पा विश्वनाथ सरांची, मात्र सक्सेसफुल होत नाही। थोडासा गुडलँड स्पॉटच्या बाहेर चेंडू पडला होता आणि बघा किती वेगाने गेला। धावसंख्या 50, अजून धावा इकडे करायच्या आहेत जवळजवळ 14। यस, अब रैमसन पर जिम्मेदारी जरूर बढ़ेगी, क्योंकि दो स्टार खिलाड़ी आउट हो चुके हैं। एक अगर बात करें उदय, तो दूसरी तरफ अगर बात करें तो अक्षय। ये दो ऐसे खिलाड़ी थे जिन्होंने इस पेपर को आसान कर दिया, मैं तो कहूंगा। स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं, 50 रन। रैमसन फ्रंट फुट पर निकलकर डांसिंग डाउन द स्ट्रोक को कन्वर्ट किया है डीप पॉइंट रीजन में। जब तलक के गेंद को फील्ड किया जाता, विकेटों के बीच में दौड़ लगती हुई और 2 रन दौड़कर पूरे किए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल और गुड कॉम्बिनेशन के कारण यहां पर कंप्लीट किए गए 2 रन। इस 2 रन के साथ रनों में थोड़ा सा चेंजेस जरूर देखने मिलता हुआ, स्कोर बोर्ड में तब्दीली। स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 52 रन्स। 52। यस एजाज सर, वहां पे रैमसन है, क्या ये बनेंगे संजू सैमसन? यस, अब बनना ही होगा, क्योंकि टीम को जीत अगर हासिल करानी है, जीतू पैकर को पहली जीत का जश्न मनाने का मौका देना है, तो ये टारगेट को करना होगा कंप्लीट। ओहो, व्हाट अ डिलीवरी आउट ऑफ द ऑफ स्टंप, गति पर कंट्रोल यहां पर रखकर गेंद को किया। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी आउट ऑफ द ऑफ स्टंप। तेज तर्रार गेंद थी, जागते रहो का आदेश देती हुई ये गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद। Yes, व्हाट अ sir. डिलीवरी, नो डाउट। ठाणे एक्सप्रेस रवी मुंबकची मला आठवण झाली, त्या पद्धतीने पेस बघितला, डीप लॉंग ऑफला तिथे चेंडू बघायचा, एक चूक झाली, चुकीला माफी नाही मित्रांनो, माहिती आहे तुम्हाला। 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 54, 54। देखिए, आपके अकाउंट में अगर पैसा कम हो तो फिर शॉपिंग पर कम जाना चाहिए, खर्चा कम करना चाहिए। अब आपको यहाँ पर रोकने कितने हैं? 4 ओवर की समाप्ति हो चुकी है, अब 12 गेंदें और 10 रन का खेल अब बचा हुआ है। 12 गेंदों में 10 रन की जरूरत है। मैच का इक्वेशन सिचुएशन पूरी तरीके से चेंज हो चुका है। तारीफ करनी होगी अक्षय सोनी की, छोटी सी पारी लेकिन जो सजी हुई पारी खेली है अक्षय सोनी ने, काबिले तारीफ, और तड़का दे दिया है उस पारी पर आकर जरूर उदय ने। बिल्कुल लाजवाब परफॉर्मेंस रहा, शानदार परफॉर्मेंस रहा, जानदार रहा, धमाकेदार रहा। आज जीतू पैकर के हिस्से में क्या जीत आएगी? 12 गेंदे 10 रन, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। क्या होगा क्या नहीं देखेंगे जरूर। 12 चेंडू आणि 10 धावांची गरज। पहिला सामना तुम्ही इकडे बघतायत, जीतू पॅकर्स आणि RC 11 या 2 संघांमध्ये मित्रांनो। आजचा पहिला दिवस सकाळीच 10:30 वाजता बादशाह प्रीमियर लीग या स्पर्धेचं उद्घाटन अतिशय चांगल्या प्रकारे झालं। श्रीमती सुनंदा केसरीनाथ पाटील आज आमच्या या माय माऊली उपस्थित होत्या। बादशाह प्रीमियर लीग 2022 प्रफुल्ल दादा, शैलेश दादा, कांचन दादा, 3 अनमोल रत्न आहेत। बादशाह परिवार साठी खूप मोठं फाउंडेशन आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। सुरुवातीपासूनच हे चांगलं फाउंडेशन आज खूप मोठा उंच स्तरावर गेलेलं आहे, एक चांगलं शिखर गाठलेलं आहे। 12 चेंडू 10 धावा, क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही एजाज सर। यस, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल होता है। अंतिम और आखिरी गेंद तक के हम और आप अनुमान
नहीं लगा सकते, क्योंकि क्रिकेट कब रंग बदले कब रूप बदले इसकी गारंटी हम भी नहीं लेते। इस वक्त बल्लेबाजी की कमान पर आए हैं बॉनी मुंबईकर, यानी इन्हें भेजा गया है बॉनी जाइए 10 रन करिए। इस बार ये फुल एंड गेन करने की कोशिश अंपायर की तरफ जरूर अपील की गई थी, लेकिन अंपायर पर कोई खासा असर नहीं, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। अंपायर की मैं जरूर प्रशंसा करूंगा, पहले लाइन को चेक किया, उसके बाद हाइट फैक्टर को देखा और उसके बाद अपना डिसीजन जरूर गेंदबाज तक के पहुंचाया। सो दोन्ही अंपायर एक ॲज अ गुड क्रिकेटर 25-30 वर्ष खेळलेले आहेत करण शॉट ऑफ पिच गेंद थी, प्रहार किया है, लेकिन गेंद को खूबसूरत अंदाज में फील्ड किया बैकवर्ड स्क्वायर लेग खिलाड़ी ने, खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ इस वक्त बॉनी आउट होकर पवेलियन गिरा, जरूर जरूर लौटते हुए। ब्यूटीफुल स्ट्रोक, नो डाउट स्ट्रोक में थोड़ी सी ताकत की कमी रह गई। अगर ताकत लगाकर स्ट्रोक को कन्वर्ट करते तो शायद गेंद हवाओं के संग झूमती हुई आसमान को चूमती हुई आउट ऑफ द पार्क चली जाती, लेकिन यहां पर टाइमिंग लाजवाब, लेकिन प्लेसमेंट में थोड़ा सा जरूर कमजोरी नजर आई। येस सर, टीव्ही स्क्रीन मध्ये तुम्ही बघू शकता, बघा हा शॉट ऑफ प्लेन चेंडू टाकला होता, रोहित शर्मा स्टाईल पुल केला, एलिव्हेशन तिकडे व्यवस्थित नव्हतं आणि त्याच्यामुळे हा फलंदाज बाद। आता बघा ही मॅच कुठे आली, 10 चेंडू 10 धावा। गोलंदाजी मार्कर तुम्ही बघतायत करणला, मेरे करण अर्जुन आएंगे, अर्जुन तो नहीं है लेकिन यहाँ पे करण है सर। अक्षय पाटिल नॉन स्ट्राइक हैंड पर अपनी पारी का इंतजार करते हुए, इस बार देखिए ये अच्छी गेंद थी, फुल एंड गेंद थी, रैमसन ने गेंद को मात्र दिशा दी है, दूसरे रन के लिए निकले हैं, नजदीकी मामला हो सकता है, लेकिन बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, नो डाउट। क्या बात है, ऐसा लगा कुछ वक्त के लिए जंगल में जिस तरीके से हिरन दौड़ते हैं उसी तरीके से विकेटों के बीच में रैमसन और अक्षय पाटिल दौड़ते हुए नजर आए, बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। अब यहां पर दबाव बनता हुआ, अब यहां पर प्रेशर बनाने की कोशिश जरूर करती हुई जरूर अक्षय, यहां पर जीतू पैकर्स नौगर टीम इस बार खेला है गेंद को लॉन्ग ऑन के क्षेत्र में, सिंगल रन कंप्लीट किया, 1 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। करण गेंदबाजी की कमान पर आए हैं, करण को इस वक्त देना होगा करंट, तब जाकर यहां पर बात बनेगी। जिस तरीके से अगर उन्होंने विकेट चटकाए तो यहां पर रनों को रोका जा सकता है, क्या यहां पर करण इस तरीके का परफॉर्मेंस कर पाएंगे, क्योंकि मैच का सिचुएशन है 8 गेंदें 7 रन। स्कूप करने की कोशिश की है और ये गेंद आउट ऑफ द पार्क, 2 रन, यस 2 रन, 2 धावा। डिक्लेरेशन झोन मध्ये सूर्या शॉट म्हणतात, अगोदर दिल स्कूप शॉट म्हणून हा ओळखला जायचा, मात्र आता सूर्यकुमार यादवचा सर्वात आवडता फटका आहे म्हणून सूर्या शॉट। जो ब्लॅक पेपर तुम्ही बघतायत, लॉंग स्टॉप रिझन, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, डिक्लेरेशन झोन आहे। आणि बघा सर, एक गोष्ट सांगेन, आता 8 चेंडू या अगोदर 10 चेंडू 10 धावा करायच्या होत्या, त्याच्यानंतर 2 बॉल तिथे 12 चेंडू 10 बॉल डॉट गेले, आणि याच्यानंतर आता मी खरोखर अक्षय याचं मास्टर माइंड क्रिकेट काय बघा, कारण त्यांना माहिती आहे सिंगल्स आणि डबल खूप महत्वाचे आहेत आणि तेच काम इकडे रॅमसन आणि अक्षय करतोय। यस अक्षय पल्लू स्कूप जिस तरीके से खेला इन्होंने और 2 रन जरूर जोड़ लिए। इस बार देखिए क्लास, नजाकत, अपने टीम के लिए रनों को जोड़ता हुआ ये खिलाड़ी, और यहां पर देखिए इसे कहा जाता है आत्महत्या, सुसाइड। हो यहां पर ऐसा लगा कि अक्षय पहले ही निकल गए, उन्होंने गेंद को देखा नहीं कि कहां पर फील्ड की गई है। इससे कहा जाता है आत्महत्या, इससे कहा जाता है सुसाइड, और इसे कहा जाता है कि अपने हाथों से अपने पैर पर कुल्हाड़ी मारना। हे सिग्नल तुम्हाला दिलेलं गाडी पुढे न्यायची गरज काय होती, सगळं काय व्यवस्थित चालू होतं, मास्टर माइंड क्रिकेट इकडे चालू होतं, मात्र हीच तर मजा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा क्रिकेटची, कधी काय होईल कधीच सांगू शकत नाही। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इकडे जातोय, मनोज चौरासिया, तर बघायचंय रॅमसन यांना साथ देण्यासाठी मनोज चौरासिया तिथे येत आहेत। 6 चेंडू 4 धावा, 6 गेंदे 4 रन। क्रिकेट ये कभी हंसाता है दोस्तों, तो ये कभी रुलाता है।
क्रिकेट जब तो हमें पसंद आता है, यही क्रिकेट दर्शकों के दिल में आपके लिए जगह बनाता है, यही क्रिकेट दर्शकों को खुशी मनाने का मौका देता है, यही सन्माननीय क्रिकेट समीर वारंग साहेबांचं इथे आगमन होते. त्यांचं सुद्धा बादशाह प्रीमियर लीग मध्ये आम्ही आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय. वेलकम सर, सुस्वागतम. 6 चेंडू 4 धावा. राजू पाटील कधी विसरणार नाही आरके ट्रॉफीची ती मॅच. अनिल सारंग आणि बंटी गोलंदाज होता उल्हास मटकर आणि काय मास्टरमाइंड क्रिकेट खेळून बंटीनी षटकार मारून राहुल 11ला विजय मिळवून दिला होता. तोच आकडा आता समोर एजाज सर इकडे आलेला आहे आणि तोच इतिहास इथे घडेल का? यस, इतिहास रचना पड़ता है, इतिहास रचने के लिए मेहनत करनी पड़ती है. इतिहास अगर आपको बदलना है तो फिर यहाँ पर पसीना बहाना पड़ता है. जिस तरीके से राजू दादा की अगर बात करें, राजू दादा काफी लेजेंड क्रिकेटर हैं, सीनियर क्रिकेटर हैं और इन्हें ही देखकर काफी सारे खिलाड़ी क्रिकेट जोन में, क्रिकेट फील्ड में उतरे हैं. और आजकल क्रिकेट की अगर बात करें तो टेनिस क्रिकेट में भी ढेर सारा पैसा है. टेनिस क्रिकेट में भी काफी बड़ी बड़ी इनामी राशियों वाली टूर्नामेंट होती है. इस वक्त मैच का सिचुएशन जरूर क्लोज आता हुआ. नेक्स्ट बॉल, थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, मात्र गेंद को फ्लिक किया है, हल्के हाथों से 1 रन मिलेगा जरूर और 1 रन से होना पड़ेगा संतुष्ट. मैच का सिचुएशन देखते हैं. इस वक्त गेंदें बची हैं, हिस्से में 5 और जीत के लिए 3 रनों की जरूरत. अगर यहां पर 1 से 2 गेंदें डॉट हो गई तो फिर दिलों की धड़कनें जरूर तेज हो जाएगी. कंपलसरी चेजिंग है, ये चीज को आप ध्यान में रखिएगा. आपको कंपलसरी चेज करना है, ये टारगेट अगर आपको जीत हासिल करनी है. अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज संदीप अपने बॉलिंग ट्रैक पर. इस बार देखिए बैकफुट पर हटकर कट किया है, गेंद जाती हुई डिक्लेयर जोन की तरफ, अंपायर का इशारा आता हुआ 2 रन. अब यहां पर स्कोर इक्वल हो चुका है. जीत के लिए महज 1 रन की दरकार, 1 रन की जरूरत इस मैच को जीत में तब्दील करने के लिए. और 1 रन यहां पर अगर 4 गेंदों में रोका गया तो ये गेंदबाज के आज शाम तक के चर्चे जरूर होंगे. अगर संदीप ने इस मैच को जिता दिया तो फिर यहां पर मैं गारंटी के साथ में कहता हूं कि कल के दिन आपको न्यूज़पेपर में या फिर बाहर इनका एक बैनर दिखेगा जरूर. यस, आज की शाम उनके नाम हो जाएगी. संदीप शटअप लेन पुल करतायत रोहित शर्मा स्टाईल. हा बघा जातोय ब्रँडेड षटकार आणि हा विजयीचा षटकार आहे. खरोखर गुड बैटिंग रैमसन. ये बने संजू सैमसन सर. यस, नो डाउट सभी खिलाड़ियों ने नो डाउट बहुत ही अच्छे तरीके से परफॉर्मेंस किया है. मैं दोनों टीमों से रिक्वेस्ट करूंगा हैंडशेक कर कर ही ग्राउंड से बाहर आप लोगों को निकलना है, ये चीज ध्यान में रखिएगा. तो चलते हैं मैन ऑफ द मैच. मैन ऑफ द मैच गोज टू, प्लीज वेलकम वन मैन आर्मी वन मैन हीरो.